ठरलं तर मगचा उद्याचा एपिसोड खूपच इंटरेस्टिंग होणार आहे, कारण अर्जुन केसचे पूर्ण काम करून थकलेला असतो आणि तसाच झोपून जातो. त्यानंतर सायली रूममध्ये येते आणि ते अर्जुनला बघते की पूर्ण पसारा तसाच विखुरलेला असतो. ती पूर्ण पसारा आवरते आणि कबर्डमध्ये ठेवते. त्यानंतर ती स्वतः आराम करायला जाते, तेव्हा तिच्या मनात विचार येतो की प्रिया एवढी तिरकस वागू शकते, तर ती खरंच पूर्ण आजीसाठी शिरा बनवायचं शिकायला प्रतिमा आत्याकडे गेली असेल का? नंतर ती विचार करते ती प्रिया अशी करूच शकत नाही, कारण मी बनवलेला शिरा ती स्वतः बनवलेला आहे म्हणून पूर्ण आजीकडे घेऊन जाते आणि पूर्ण आजीकडून बक्षीस घेते, तर ती शिरा शिकायसाठी तर प्रतिमा आत्याकडे गेली नसेल. मग सायलीच्या मनात विचार येते की ॲडव्होकेट दामिनीने महिपतची केस घेतलेली आहे, तेव्हा त्यांचं काही नवीन प्लॅनिंग सुरू आहे, तर प्रिया त्यांना भेटायला तर गेली नसेल ना. पण हे सायलीला कळणार कसे? मग सायली खूप विचार करते. मग तिच्या मनात विचार येतो की प्रियाला जेव्हा त्यांच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजबद्दल जाणून घ्यायचे असते, तेव्हा प्रिया सायलीच्या रूममध्ये मोबाईलचा कॅमेरा सेट करते. मग सायलीला वाटते, जर मी पण प्रियाच्या रूममध्ये मोबाईलचा कॅमेरा सेट केला तर प्रिया काय काय करते हे मला लवकरात लवकर कळू शकेल. मग ती दूध देण्याच्या निमित्ताने प्रियाच्या रूममध्ये जाते आणि मोबाईलचा कॅमेरा सेट करते. पण जेव्हा ती रूमच्या बाहेर जायला निघते, तेव्हा प्रिया तिथे आणि प्रियाला डाऊट येतो. मग प्रिया सायलीला काय विचारेल, तिला डाऊट येईल तर ती पूर्ण छानबीन करेल का, हे पाहणे खूपच इंटरेस्टिंग होणार आहे. आणि इकडे महिपत ॲडव्होकेट दामिनीला भेटायला जातो आणि विचारतो केसबद्दल काय अपडेट आहे. तेव्हा दामिनी म्हणते की तुम्ही माझ्या केसबद्दल काहीही विचारलेलं. तेव्हा ॲडव्होकेट दामिनी म्हणते तुम्ही माझ्या केसबद्दल काहीही विचारू नका. तेव्हा महिपत म्हणते की माझ्या मुलीची केस आहे म्हणून मी थांबलेलो आहो, नाहीतर मी काही पण करू शकते. तेव्हा ॲडव्होकेट दामिनीला खूप राग येतो. त्यावर ॲडव्होकेट दामिनीची रिॲक्शन काय असणार हेही खूप इंटरेस्टिंग होणार आहे उद्याच्या एपिसोडमध्ये पाहणे. आणि